युद्धात पराभव झाला, पण तहात मात्र विजय मिळवला, अशी चर्चा सध्या सुनील तटकरे यांच्याबाबत रायगडमध्ये रंगली. म्हणजे ही बाब अजित पवार किंवा राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणाशी नाहीये बरं का, तर रायगड जिल्हा परिषद निवडणुकीनंतर उभ्या राहिलेल्या सत्ता समीकरणाशी जोडले. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेनं सर्वाधिक जागा जिंकल्या, त्यामुळे वरकरणी बघताना असं वाटलं की भरत गोगावले यांच्या गटासाठी हा विजय आता महत्त्वाचा आहे. पण झालं असं की आता निवडणुका जिंकणं आणि सत्ता स्थापन करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात, हे परत एकदा रायगडमध्ये सुरू असलेल्या घडामोडींमधून स्पष्ट झालं. निकाल लागल्यानंतर सुनील तटकरे यांनी शांतपणे सत्तेची गणितं मांडण्यास सुरुवात केली. भारतीय जनता पक्षासोबत हात मिळवणी करत त्यांनी आवश्यक संख्याबळ आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केलाय. परिणामी सर्वाधिक जागा असूनही शिवसेनेला अध्यक्षपद मिळवणं कठीण होऊ शकतंय, अशी परिस्थिती आता निर्माण झालीय. म्हणजे निवडणुकीच्या रणांगणात जागांच्या बाबतीत मागे पडल्यासारखं वाटलं असलं तरी सत्ता स्थापनेच्या तहात तटकरे यांनी आपली बाजू मजबूत केली. त्यामुळे गोगावले यांना धक्का बसलाय. रायगड जिल्हा परिषदेत नेमकं काय घडलं, कोणती गणितं मांडली गेलीत आणि युद्धात मागे पडूनही तहात तटकरे यांनी विजय कसा मिळवला, चला याचाच सविस्तर उहापोह या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता रायगड हे नाव उच्चारलं की दोन नेते आणि त्यांच्यातील राजकीय संघर्ष डोळ्यासमोर राहतो, तो म्हणजे भरत गोगावले आणि सुनील तटकरे. आता या दोघांमधली राजकीय वर्चस्वाध्यामुळे रायगड जिल्हा आज पालकमंत्रीपदापासून दूर असल्याची चर्चा कायम होते. एकाच महायुतीत असूनही लोकसभा असू दे, विधानसभा असू दे किंवा महानगरपालिका निवडणुका असो, या दोघांमधला विस्तव काय कमी होत नाहीये. आता जिल्हा परिषद निवडणुकीतही याची झलक बघायला मिळाली. आता लागलेल्या निकालानंतर हा जो संघर्ष आहे तो पुन्हा तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अहो, घडलं असंच तर. महाराष्ट्रामधील रायगड जिल्हा परिषदमध्ये आधी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता, मात्र कालांतराने त्या पक्षाचा प्रभाव कमी होत गेला आणि विविध पक्षांनी इथे आपली ताकद दाखवली. आता 2017ला रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक जी पार पडली होती, तिथे शेकापला तब्बल 21 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीला 17, शिवसेनेला 15 आणि काँग्रेस व भाजप फक्त 3-3 जागा मिळाल्या होत्या. मात्र आता झालेल्या निवडणुकीत जो काही निकाल लागलाय तो आश्चर्यकारक आहे. कारण यावेळी शेकापनं जिल्हा परिषद निवडणूक महाविकास आघाडीसोबत लढवली, पण शेकापला एकही जागा मिळालेली नाहीये. म्हणजे रायगडमध्ये जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं सरळ समीकरण पाहायला मिळालं. आता रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी आणि पंचायत समित्यांच्या 118 जागांसाठी निवडणुका पार पडलं. आता या जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी 173 उमेदवार रिंगणात होते आणि विशेष म्हणजे फक्त एक माहिती द्यावी म्हणून सांगते, या निवडणुकीत मतदारांनी कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांना संधी दिल्याचं चित्र आहे. काही विजयी उमेदवार तर फक्त 9वी पर्यंत शिकलेत, तर काही 12वी पर्यंत. फक्त 19 सदस्य आहेत जे फक्त उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे मतदारांनी शैक्षणिक पात्रतेपेक्षा स्थानिक प्रभाव आणि राजकीय समीकरणांना महत्त्व दिलंय, हे या निकालातून स्पष्ट होतंय. बरं, आता मुद्द्यावर येते. रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली आणि 59 जागांपैकी जो निकाल आलाय तो असा आहे. तिथं भाजपला 15, शिवसेनेला 21, राष्ट्रवादी काँग्रेसला 16, शिवसेना ठाकरे गटाला 5, काँग्रेसला 2 आणि शेकापला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. आता बघा, ही जर तुम्ही निकालाची आकडेवारी बघितलीत तर शिवसेनेला सगळ्यात जास्त म्हणजे 21 जागा मिळाल्यात. मात्र सत्ता स्थापनेसाठी जे बहुमत हवं ते त्यांच्या हातात नाहीये. त्यामुळे शिवसेनेला एकतर इतर पक्षांचा पाठिंबा घेणं अपरिहार्य होतं. त्यासाठी भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी या आमदारांसह भारतीय जनता पक्षाशी हात मिळवणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजप आमच्या सोबत येईल असा विश्वासाने करत गोगावल्यांनी सत्ता स्थापनेकडे पावलंही टाकली. थोरवे, दळवी, गोगावले यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती असंही सांगण्यात येते. मात्र मुख्यमंत्री स्तरावर कोणताही ठोस निर्णय झाला नाही. मात्र पडद्यामागील हालचालींना वेग आला होता, कारण याच वेळी दुसऱ्या बाजूने वेगाली हालचाली सुरू होत्या. सुनील तटकरे यांनीही सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाशी संपर्क साधला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे आणि भाजपचे धैर्यशील पाटील यांच्यात बैठक झाल्याचं समोर आलं. आता बघा, 59 पैकी 16 जागा राष्ट्रवादीकडे तर 15 जागा भाजपकडे आहेत. याशिवाय काही अपक्ष आणि इतर सदस्यांचा जो कल आहे तो आघाडीकडे झुकत असल्याचं बोललं जातंय.
गावातले किंवा कार्यकर्त्यांचं असं मत आहे की राष्ट्रवादीने भाजपसोबत जाणं उचित पडेल शिवसेनेपेक्षा. त्यामुळे संख्याबळ भाजप आणि राष्ट्रवादीच्या बाजूने वळण्याचं चित्र स्पष्ट दिसते. आणि म्हणूनच सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेसमोर सत्ता स्थापनेचं आव्हान उभं राहिलंय. जर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची औपचारिक युती झाली तर मात्र जिल्हा परिषदेत जास्त जागा मिळूनही गोगावले अर्थात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला विरोधी बाकावर बसावं लागू शकतं. सुनील तटकरे आणि भाजप नेत्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. आमच्याकडे आवश्यक संख्याबळ आहे असंही स्पष्ट केलं. आणि तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना असंही सांगितलं की पक्षश्रेष्ठींची चर्चा झाली असून राज्यातील महायुतीच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतला जाईल. युती झाल्यानंतर सत्ता स्थापनेत कोणतीही अडचण होणार नाही. पक्षश्रेष्ठी जे सांगतील त्यानुसारच होईल असाही विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. आणि म्हणूनच सध्या रायगडमध्ये अशी चर्चा रंगलीय की निवडणुकीच्या रणांगणात जागांच्या बाबतीत किंवा निवडून येण्यामध्ये मागे पडल्यासारखे तटकरे वाटले असले तरी मात्र सत्ता समीकरणाच्या तहात मात्र तटकऱ्यांनी बाजी मारली. युद्धात हारले तरी तहात जिंकले अशी त्यांची राजकीय चाल ठरल्याचं बोललं जातं. म्हणजे बघा, नेहमीप्रमाणे निवडणुकीत तटकऱ्यांनी गोगावले यांच्यासाठी ही फक्त लढत नव्हती तर ही वर्चस्वाची लढत होती. रायगडमध्ये कोणाचा प्रभाव जास्त, कुणाचं नेतृत्व मजबूत याचीच ही कसोटी. आता 2017च्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची ताकद जिल्हा परिषदेत बरोबर किंवा जवळपास बरोबरच होती. मात्र यंदाच्या निकालात शिवसेनेनं 21 या सर्वाधिक जागा जिंकल्या. पण जागा जिंकल्या म्हणजे सत्ता मिळतेच असं नाही, हे परत स्पष्ट झालंय. म्हणजे सत्ता स्थापनेसाठी असलेलं बहुमत शिवसेनेकडे नाहीये आणि शिवसेनेला भारतीय जनता पक्षासोबत जी युती करायची होती ती करता आलेली नाहीये. उलट भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत संख्याबळ वाढवलेलं आहे. त्यामुळे आकडेवारी तिथे झुकली आहे. याचा अर्थ असा आहे की सर्वाधिक जागा जिंकूनही जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद शिवसेनेला मिळणार नाहीये. सगळे जे संख्याबळ आहे ते भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीला मिळाल्यामुळे शिवसेनेला विरोधी बाकावर बसू शकतं. आणि या सगळ्या घडामोडीमुळे गोगावल्यांना धक्का बसलाय. पण सुनील तटकरे यांचा प्रभाव वाढल्याचं चित्र निर्माण होऊ शकतं. त्यामुळे आकड्यांची म्हणजे ही जी निवडणूक आहे ती फक्त आकड्यांची नसून राजकीय समीकरणं ठरवणारी आहे. आणि यामुळे तटकरे विरुद्ध गोगावले हा जो सामना आहे तो परत जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतोय हे स्पष्ट झालंय. मात्र तटकऱ्यांच्या राजकीय खेळीवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि अजून असे कोणते जिल्हा परिषद आहेत जिथे जास्त सदस्य संख्याबळ मिळून देखील त्या पक्षाला विरोधी बाकावर बसावं लागलंय? तुम्हाला कोणकोणते माहितीत आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.